श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नेहमी चांगलं वागणाऱ्यांनाच त्रास का, हा नेहमी आपल्या मनात येणारा प्रश्न. जो सत्याने वागतो, जो नियमाने वागतो, त्याच लोकांना त्रास या जगामध्ये का होतो. तर आज हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज आपण एका अत्यंत आणि वेगळ्या जिव्हाळ्याच्या आणि अनेकांच्या आयुष्याला लागू पडणाऱ्या विषयांवर बोलणार आहोत. मी नेहमी चांगलं वागतो, कुणाचं वाईट करत नाही, तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का. जे फसवतात, वाईट वागतात, ते सुखात आहेत, आणि जे सरळ मार्गी आहेत ते नेहमी संकटात, अडचणीत आहेत. तर स्वामी म्हणतात की चांगुलपणा हे कमजोरपणा नाही, पण अज्ञानासोबतचं चांगुलपण धोकादायक ठरतं. आता आपली चांगुलपणाची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलते. तर चांगुलपणा म्हणजे नेमकं काय. तर स्वामी म्हणतात की चांगुलपणा म्हणजे प्रामाणिकपणा, करुणा, एखाद्याला मदत करण्याची वृत्ती, सहनशीलता, क्षमा. पण स्वामी स्पष्ट सांगतात बरं का, सर्वांना माफ करणं ही संतांची पातळी आहे. सामान्य माणसाने तसं वागायचं नसतं. नेहमी चांगलं वागणाऱ्यांच्या आयुष्यात अडचणी येण्याची काही कारणं आहेत. लोक चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. स्वामी म्हणतात सरळ झाडालाच जास्त वाकवतात. नेहमी मदत करणारा लोक कामापुरता वापरतात. तो नाही म्हणत नाही, म्हणूनच त्याच्यावरती जास्त ओझं लादलं जातं. हळूहळू त्या व्यक्तीचा तो ऑप्शन बनतो आणि प्रायोरिटी राहत नाही. त्यामुळे मानसिक थकवा येतो, आत्मसन्मान दुखावला जातो. चांगला माणूस सगळं सहन करतो, अपमान गिळतो, अन्याय सहन करतो, बोलत नाही, कुणाशी वाद घालत नाही. स्वामी म्हणतात अन्याय सहन करणं. लोक चांगुलपणाला कमजोरी समजतात. म्हणजे शांत माणूस असणारा तो भित्रा आहे, नम्र माणूस आहे त्याला दबकून राहणारा, असं समजलं जातं. अन्याय सहन करणं हे पाप आहे, कारण त्यामुळे अन्यायी माजतो, अन्याय करणारा माजतो. त्यामुळे अन्याय वाढत जातो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण ज्याला राग येत नाही तो भित्रा नसतो, पण ज्याला गरज असूनही राग येत नाही तो मात्र मूर्ख ठरतो. त्यामुळे काय होतं, लोक हुकूम चालवू लागतात, निर्णय क्षमता कमी होते. चांगल्या माणसाला नेहमी दोष दिला जातो. जर भांडण झालं तर दोष शांत माणसालाच दिला जातो, कारण तो प्रतिकार करत नाही. स्वामी म्हणतात ज्याची जीभ गप्प त्याच्यावर जगाचा न्याय असतो. त्यामुळे चुकीची प्रतिमा होते, मानसिक वेदना होतात. चांगल्या माणसाला नेहमी एकटं पाडलं जातं. तो कुणाच्याही गटात बसत नाही, तो फसवणूक करत नाही. स्वामी म्हणतात सत्य नेहमी एकटं असतं, असत्याच्या पाठीमागे मात्र खूप गर्दी असते. अशा व्यक्तींना मात्र एकाकीपणाला सामोरे जावे लागतं. भावनिक आधाराची कमतरता असते. चांगल्या माणसांना देव जास्त तपासतो, कारण त्यांना आपलंसं करून घ्यायचं असतं, आपला दुवा बनवायचं असतं. स्वामींचा एक फार असा खोल विचार आहे, देव हिरा घासतो, दगड नाही. चांगला माणूस मजबूत व्हावा म्हणून, त्याची सहनशक्ती वाढवावी म्हणून देव आयुष्यात परीक्षा टाकतो. त्यांनी त्याच्या संयमाची कसोटी करून घेतो. मग आपल्याला वाटतं आपण चांगुलपणा सोडायचा का. तर स्वामी ठाम सांगतात चांगुलपणा कधी सोडायचं नाही, पण अंध चांगुलपणा थांबवायचा. कोणीही यावं आपला फायदा करून घ्यावं, हा देखील चांगुलपणा काही उपयोगाचा नाही. जिथं नाही म्हणायला पाहिजे तिथं नाही म्हटलं पाहिजे, आणि जिथं तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे तिथं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. कारण आजच्या या जगामध्ये तुमचा विनाकारण कोणी तुमच्याशी नातं जोडणार नाही. कारण तुमच्याकडून जर त्या व्यक्तीला फायदा असेल तरच ती व्यक्ती तुमच्याशी बोलेल, हसेल, तुमच्याशी नातं जोडेल.
आणि तुम्ही जर त्याच्याशी चांगलं वागत असाल तर ते तुमचा फायदासुद्धा करून घ्यायला बघेल. पण अशा वेळी मात्र आपण सावध राहायला पाहिजे. आपल्याला नेहमी कळलं पाहिजे आपला नेमका कोण आणि कधी फायदा घेत आहे आणि त्यावेळी त्यांना प्रतिकार देखील करता आला पाहिजे. कारण प्रतिकार करणे ही काही अपराध नव्हे. स्वामींचं एक सुवर्ण वाक्य आहे, गोड बोला पण गरज पडल्यावर कडू व्हायलाही शिका. चांगुलपणासोबत काय काय हवं असं स्वामी सांगतात. कुठे हो म्हणायचं आणि कुठे नाही म्हणायचं या सीमारेषा व्यक्तीला माहिती पाहिजेत. योग्य वेळी प्रतिकार करायला पाहिजे. स्वामी म्हणतात, शांतता ही ताकद आहे, पण अन्यायासमोर शांतता ही कमजोरी आहे. स्वतःचा आत्मसन्मान ओळखा, स्वतःची किंमत ओळखा. सगळ्यांसाठी सगळं होऊ नका, कारण त्याच्यामुळे आपली किंमत राहत नाही. कोण पात्र आहे, कोण फक्त वापरतो आहे, ही तुमच्या लक्षात येऊ द्या. मित्रांनो, नेहमी चांगलं वागणाऱ्यांच्या आयुष्यात संकट हे नेहमी येतात. कारण ती वेगळी असतात, ती सत्यावर चालत असतात. ती गर्दीत न वाहता मार्गावर चालतात. म्हणून स्वामी म्हणतात, जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला मजबूत व्हायला हवं. कारण या जगात चांगुलपणाला खूप परीक्षा द्यायला लागतात. म्हणून चांगुलपणाची किंमत ही नेहमी मोजावी लागते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.